सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. शत्रूचा नाश करण्यासाठी किंवा शत्रू आपल्यापासून खूप लांब जाण्यासाठी, शत्रूने आपला रस्ता सोडण्यासाठी आजचा जो उपाय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मग तो शत्रू तुमच्या जवळचा असू द्या, तुमच्या घरचा असू द्या किंवा आजूबाजूला कुणीही असू द्या किंवा तुमच्या नात्यामध्ये कुणीही तुमचा शत्रू असू द्या. जे कोणी शत्रू आहेत ते शत्रू कधी कधी आपल्याला कळत न कळत इतका त्रास देतात की तो त्रास आपल्याला सहन होईना असं होते. आणि कधी कधी इतका आपल्या घरात कलह असतो ह्या शत्रूंमुळे. शत्रू जणू काही आपल्या घरात काहीतरी कलह व्हावा किंवा आपल्या घरात काहीतरी अघटित घटना घडावी त्यासाठी शत्रू वाट पाहत असतो. आता शत्रू म्हणजे काय, तर शत्रू म्हणजे इतर जे कोणी लोक आहेत, जे शत्रू लोक आहेत, हे लोक आपल्या वाईटावर टपलेले असतात. आपलं चांगलं पाहिलं की त्यांच्या मनात जणू काही एका प्रकारची जलन असते, आग लागलेली असते की ह्यांच्याबरोबर सर्व चांगलं का घडतं. असे लोक ज्यांचं मन अगदी छोटं होतं आपली प्रगती पाहत असताना, असे लोक म्हणजे शत्रू. किंवा आपल्याबरोबर असे लोक असतात जे अतिशय गोड बोलतात परंतु आपल्या पाठून आपल्या काही ना काहीतरी निंदा किंवा काहीतरी निंदा नालस्की करत असतात. असे लोक असतात. असे लोक म्हणजे शत्रू. आपल्याबरोबर अतिशय गोड बोलणारे लोक जर तुमच्या सोबत असतील, तुमच्याबरोबर गोड बोलणारे लोक तुमच्या सोबत असतील, अतिशय गोड बोलणारे लोक सोबत असतील, तर अशा लोकांपासून नक्कीच तुम्ही सावध होऊ शकता. अशा लोकांबरोबर तुम्ही नक्कीच कमी बोला किंवा पाहिजे तेवढंच बोला. काम असेल तेवढंच बोला. कामाच्या व्यतिरिक्त आपल्या घरच्या गोष्टी किंवा काहीतरी वेगळं सांगत बसू नका. शत्रू कधी कधी आपल्याला माहिती पडत नाही, तर कधी कधी आपल्याला एखाद्या शत्रूचं नाव माहिती असतं परंतु आपण त्यासाठी काही करू शकत नाही. तर आजचा उपाय तुम्हाला शत्रू माहिती असो किंवा नसो, असा एक मंत्र आहे ज्याने तुमच्या शत्रूचा नक्कीच तुमच्यापासून झालेला, तुम्हाला ज्या शत्रूपासून झालेला त्रास आहे तो नक्कीच तो त्रास दूर होईल. शत्रू तुमच्यापासून लांब जाणार आहे. आता काय करायचंय, हा उपाय कधी करायचा आहे, कुणी करायचा. हा उपाय कोणी सुद्धा करू शकतो, पुरुष किंवा महिला कोणीही करू शकतो. त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी कुठलाही दिवस असा नाही, कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. म्हणजे असं नाही की शुक्रवारी करा की शनिवारी करा रविवारी करा, असं नाही, तर तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. आपल्या घरात जो लाल कलाव्याचा धागा असतो बघा, आपण देवघरात आणतोच किंवा आपल्याला एखाद्या पूजा विधीमध्ये आपले जे ब्राह्मण असतात ते बांधत असतात, तोच लाल कलाव्याचा धागा घ्यायचा आहे. ह्या धाग्याला 3 गाठी मारायच्या आहेत. ह्या 3 गाठी मारत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, जो मंत्र त्या शत्रूचा नक्कीच नाश करेल. नाश करेल म्हणजे काय, की जी शत्रुत्वाची जी वृत्ती आहे, शत्रूची जी आपल्याला त्रास देण्याची वृत्ती आहे, ही वृत्ती नक्कीच बदलेल आणि कदाचित तो मित्रत्वात बदलेल किंवा तुम्हाला त्रास द्यायचा बंद होईल. अशा प्रकारचा हा जो मंत्र आहे हा 100% नाही तर 1000% पॉवरफुल मंत्र आहे. काय करायचं, एक धागा घ्यायचा, अगदी आपल्या हाता एवढा असेल, छोटासा अर्ध्या हाताचा असेल म्हणजे कोपर एवढा असेल तरीही चालेल, परंतु 3 गाठी मारता येतील ना असा व्यवस्थित धागा घ्या. थोडासा जास्त घेतला तरीही चालेल, फार का खर्च नाहीये त्याला. 3 गाठी मारत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा. आता मंत्र काय म्हणायचा, काली कराल वदना रक्षमाम रक्षमाम. पुन्हा एकदा म्हणते, काली कराल वदना रक्षमाम रक्षमाम. 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 मंत्र एकदम क्लिअर आणि स्पष्ट सांगितलेला आहे, तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता. 3 गाठी मारायच्या, 3 गाठीवर 3 मंत्र म्हणायचे. हे तिन्ही पण एक मंत्र 3 वेळेला बोलायचा. व्यवस्थितपणे गाठ मारली की हा जो धागा आहे हा गुंडाळायचा किंवा असा एकत्र करायचा आणि एखाद्या मातीच्या खड्ड्यात नेऊन हा धागा गाडून टाकायचा. आता गाडल्याच्या नंतर हा उपाय तुमचा इथे संपला. हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा, तर 1च दिवस करायचा. आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की पुन्हा पुन्हा शत्रूचा त्रास होतो, तर बघा आपल्याला माहिती असते एखादा जो धागा असतो तो आपण मातीत टाकला तर किती दिवसात तो, काही दिवसांमध्ये तो धागा मातीमोल होतो, म्हणजे त्याची सुद्धा माती होऊ लागते. तर ज्या वेळेला त्याची माती होईल तेव्हा कदाचित तुम्हाला असं वाटलं की आपण हा उपाय पुन्हा करायला पाहिजे, तर पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता. पुन्हा पुन्हा हा उपाय करू शकता, परंतु तुम्ही हा उपाय विश्वासाने करा. बघा मंत्र खूप महत्त्वाचा आहे, ताकदवान मंत्र आहे आणि हा उपाय केल्याच्या नंतर नक्कीच तुमचा शत्रू मित्रत्वात बदलेल किंवा त्याची शत्रू
शत्रुत्वाची जी बुद्धी आहे, म्हणजे शत्रुपणा तुमच्याशी करतो, तुम्हाला त्रास देतो, ती बुद्धी त्याची बदलून जाणार आहे. तर आजचा हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि शत्रूला तुमच्यापासून लांब करा. ह्या उपायाने कधीही कोणाला त्रास होणार नाही. ज्यांना कुणाला व्हिडिओ हा हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.